Hello friends, once again welcome on Google Classroom Teaching Learning Program. Dear friends, we are going to discuss about the poem There is Another Sky. Exactly what we learned last two lecture in this poem. First we saw icebreakers, we studied icebreakers. After that we understood the theme, subject, central idea of the poem and actual part of the poem. What is the message of the Emily Dickinson to the students? Especially she encourages the students and directly encourages to her brother. She wrote this poem for her brother who is in a depressed mood. So, dear friends, I hope you understood this poem. So, the last part of the poem today we discussed, that is the brainstorming what actually we learn through this poem. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ही कविता अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण एमिली डिकिन्सनने आपल्या कवितेतून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहिलेलं आहे की तिने आपल्या भावाला उद्देशून ही कविता केलेली आहे, देर इज अनादर स्काय. आता ह्या कवितेमध्ये आपण सुरुवातीला आईस ब्रेकर्स पाहिलं, त्यानंतर ॲक्च्युअल कविता म्हणजे कवितेमध्ये तिने कुठल्या कुठल्या इमेजेसचा उपयोग केलेला आहे, कुठल्या माध्यमातून तिने आपल्या भावाला इन्करेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इनडायरेक्टली विद्यार्थ्यांना इन्करेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्याची बायोग्राफी पाहिली, त्याचबरोबर कवितेची थीम पाहिली. ती सांगते की कवितेचा फॉर्म पाहिला, एक सुनीत काव्य आहे, हे सॉनेट आहे. त्या सॉनेटमध्ये ऑक्टेव आणि सस्टेट असे दोन भाग आहेत. पहिली 8 ओळी आहेत, नंतर 6 ओळी आहेत. ह्या ओळींचाही आपण अभ्यास केला. त्याचबरोबर आईस ब्रेकर्स पाहिलं. आईस ब्रेकरमध्ये आपण प्रिव्हियस नॉलेज चेक केलं, बाबा आयुष्याशी निगडीत काय काय गोष्टी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडक्यामध्ये देर इज अनादर स्काय याचा जो शेवटचा भाग आहे तो थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपणाला ही कविता चांगल्या प्रकारे समजू शकेल. आता ॲक्च्युली ज्यावेळेस आपण हा भाग डिस्कस करणार आहोत त्या अगोदर आपणाला कवितेची थीम, सब्जेक्ट आणि सेंट्रल आयडिया समजलेली आहे असं मी गृहीत धरतो. कारण आपण गेले 2 लेक्चर ह्या 14 ओळींच्या कवितेंचा अभ्यास करत आहोत आणि इफ यू लर्न बाय हार्ट इट इज व्हेरी इझिली टू अंडरस्टँड इट. There is not any difficult words used by Emily Dickinson. No doubt there is a symbolic meanings of the words we discussed here. आता ज्यावेळेस कवित्रीने आपली कविता लिहिताना काही सिम्बॉलिक्स आणि इमेजेसचा वापर केलेला आहे, सिम्बॉलिक मिनिंगचा उपयोग केलेला आहे, तो आपण अभ्यासलेला आहे की बाबा एमिली डिकिन्सनने ह्या इमेजेसमधून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट 2 प्रकारच्या इमेजेस तिने वापरलेल्या आहेत की एक सॅड साईड आणि एक हॅपी साईड. मग त्या सॅड साईडसाठी कुठल्या इमेजेसचा उपयोग केला आणि हॅपी साईडसाठी कुठल्या इमेजेसचा उपयोग केला आहे. वेन वी कम्पेअर आवर लाईफ इन 2 साइड्स, सॅड मूड अँड हॅपी मूड. And in happy mood she uses lot of images, and also in sad mood she also uses lot of images and symbols in this poem. So dear friends, here the now see the poem, just I will read it. Poem. There is another sky, there is another sky ever serene and fair, and there is another sunshine though it be darkness there. Never mind faded forest or sten, never mind silent fields, here is a little forest whose leaf is evergreen. This is the octave part of the poem. In this we find the images: darkness, faded forests, silent fields. These are the sad mood of the Austin. These images indicate sadness. आता ज्या वेळेस आपण इमेजेसचा उपयोग ह्या टांजामध्ये पाहिला, ह्या कडव्यामध्ये पाहिला,
त्यामध्ये कुठल्या कुठल्या अशा इमेजेस तिने वापरलेल्या आहेत, तर तो दुःखी आहे, निराश आहे, हताश आहे. तर ऑस्टन हा का दुःखी आहे, निराश आहे, त्यामध्ये तिने दाखवले पहा. डार्कनेस स्टँड्स फॉर सॅडनेस. फेडेड फॉरेस्ट म्हणजे पूर्ण फेडेड फॉरेस्ट हे सुद्धा काय करतं, सूचित करतं की तो दुःखी आहे. सायलेंट फील्ड्स हे सुद्धा काय करत आहे, निराशाचं प्रतीक आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये तिने दुःखी भावनांसाठी कुठल्या कुठल्या इमेजेस वापरलेले आहेत ते आपल्याला समजून येतं. आता ज्यावेळेस आपण अशा प्रकारचा अभ्यास करत असतो त्यावेळेस दुसऱ्या बाजूला तिने पहिल्यांदा निगेटिव्ह भावनांचा विचार केला, नंतर पॉझिटिव्ह, की आपल्याला ह्या कवितेतून काय सांगायचं आहे, तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टूवर्ड्स लाईफ. आपला जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी असणं खूप गरजेचं आहे. आणि तिने त्या 6 ओळीमध्ये ज्यावेळेस ती कविता ज्यावेळेस ऑक्टेव आणि सस्टेटच्या भागामध्ये म्हणजे शेवटच्या ज्या 6 ओळी आहेत त्यामध्ये दाखवले पहा की बाबा, ब्राइटर गार्डन, व्हेरी गुड इमेजेस, अनफेडिंग फ्लावर्स, ब्राईट बी हम, दीज आर दी हॅपी इमेजेस. म्हणजे ह्या आनंदी इमेजेस आहेत की ह्या काय करतात, हॅपी सिम्बल्स इमेजेस और सिम्बल्स, की ह्या ज्या सिम्बल्स आहेत, इमेजेस आहेत, ते काय दर्शवत आहेत, तर हॅपी मूड. म्हणजे ह्यामधून आपणाला पॉझिटिव्हनेस आपणाला ह्या कवितेतून ह्या 6 ओळीतून पाहायला मिळतो की पहिल्या 8 ओळीमध्ये तिने सगळ्या सॅड मोमेंट्स दाखवलेल्या आहेत. बाकीच्या ह्या 6 ओळीमध्ये पहिल्या 8 ओळीत सॅड मोमेंट्स आणि बाकीच्या 6 ओळीमध्ये तिने हॅपी मोमेंट्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इमिली डिकन्सनने आपल्या कवितेतून दोन्ही प्रकारच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट इज हर इंटेन्शन टू मोटिवेट हर ब्रदर. आता विद्यार्थी मित्रांनो, हे समजलं आपल्याला. त्यानंतर देअर इज अनादर स्काय, इमिली डिकिन्सन. वी डिस्कस अबाउट द ब्रेन स्टॉर्मिंग. आता आपण पहिली जी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत, इमॅजिन युअर यंगर सिस्टर इज नॉट पेईंग अटेन्शन टू हर स्टडीज अँड इज seen wasting time playing games on her cell phones. Suggest some ways that will help her to concentrate on her studies and overcome her bad habit. आता विद्यार्थी मित्रांनो, दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. व्हाय डीड the examiner give such type of personal questions? Because in this poem we find the Emily Dickinson motivate her brother. मग आपली कवितामध्ये आपण पाहिलं की कवितेची थीमच ती आहे की मोटिवेशन, की जे मोटिवेशन तिने आपल्या भावाला दिलेलं आहे, की दुःखी निराश झालेला भाव आहे. तर आता विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर यंगर सिस्टरला ह्या ठिकाणी सल्ला देण्याचंच काम चालू आहे. इमॅजिन युअर यंगर सिस्टर इज नॉट पेईंग अटेन्शन टू हर स्टडीज. आपली छोटी बहीण अभ्यासामध्ये लक्ष देत नाही आणि जास्त करून आपला वेळ फोनमध्ये घालवत आहे, मोबाईलमध्ये वेळ खर्च करत असेल, तर तिला काही सजेशन देणं खूप गरजेचं आहे. दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स. यू शूड राईट इन युअर ओन वर्ड्स. जस्ट आय ट्राय हिअर टेकन सम फ्रॉम दिस. सेल फोन इज a boon for those who use it for good cause, and it is a curse for bad uses. Phone should be used for communication and study purposes, but you are playing games on it now and then. म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या लहान बहिणीला किंवा मुलांना आपण सल्ला देतो त्यावेळेस आपण सांगतो की बून अँड कर्स. सायन्स याचं बून और कर्स आपल्याला निबंध लिहायला लागायचा पहिला. त्याचप्रमाणे सेलोफोनचा उपयोग सुद्धा गुड अँड बॅडसाठी उपयोग करू शकतो आपण, पण आपण जास्तीत जास्त गुड गोष्टींसाठी करण्याचा उपयोग करावा. आता ज्यावेळेस आपण त्याचा उपयोग वेस्टिंग ऑफ टाईम करत असेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून डिअर सिस्टर, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज अँड गिव्ह अप युअर बॅड हॅबिट्स ऑफ प्लेईंग ऑनलाईन गेम्स. डोंट यूज सेल फोन मोर दॅन अन आवर. यू मे चेंज युअर बॅड हॅबिट्स. टेक केअर. म्हणजे आपल्या लहान बहिणीला आपण अशा प्रकारे सूचना देऊन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
म्हणजे दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स. तुम्ही काही अजून त्यामध्ये ॲड करू शकता. आता दुसरा पण तशाच प्रकारे पर्सनल रिस्पॉन्सवरतीच आहे, हा तुम्ही सोडवा. You have noticed that many of your classmates are not interested in outdoor games or participating in co-curricular activities. Discuss some ways in which they will be encouraged to participate in activities. ज्यावेळेस आपण आपल्या क्लासमेट म्हणजे मित्रांना पाहतो की ते आउटडोअर गेममध्ये इंटरेस्ट नाही आहेत, नॉट इंटरेस्टेड इन आउटडोअर म्हणजे काय तर मैदानी खेळ. त्यांना आता मैदानी खेळांची गरज भासेनाशी झाली आहे, कारण मोबाईल आहेत. आउटडोअर गेम इनडोअर गेममध्येच त्यांचा जास्त इंटरेस्ट पाहायला मिळतो आहे. आणि को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय तर अभ्यासाव्यतिरिक्त ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत मैदानावरच्या, वेगळ्या कार्यक्रमात भाग घेणे, वेगळ्या खेळामध्ये भाग घेणे, ह्यामध्ये ते पार्टिसिपेट होत नाहीत. तर त्यांना पार्टिसिपेट होण्यासाठी इनकरेज करण्यासाठी तुम्ही काय युक्त्या कराल ते तुम्ही ह्या ठिकाणी लिहायचं आहे. दिस इज ऑल्सो युअर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स अँड यू शूड सॉल्व धिस इन युअर नोटबुक बिकॉज दिस इज युअर होम असाइनमेंट. यू शूड राईट इन युअर ओन वर्ड्स. आता ज्यावेळेस आता ह्या ठिकाणी मी लिहून दिलं थोडंसं, पण ते तुम्ही सोडवा. नंतर डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब हायलायटिंग द सॅड अँड ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ मेन्शन इन द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम. आत्ताच आपण अभ्यास केला त्याचा. सॅड अँड ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ, जीवनाचे जे अस्पेक्ट्स आहेत, जीवनाचे जे वेगवेगळ्या छटा आहेत, त्यामध्ये मग आनंद असू द्या, दुःख असू द्या. तर आत्ताच आपण कवितेमध्ये पहिल्या 8 ओळीमध्ये दुःखाच्या वेगवेगळ्या छटा पाहिलेल्या आहेत. दुःखासाठी कोणकोणत्या इमेजेसचा उपयोग कवयित्रीने केलेला आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी एक त्याने दिलेले आहे की बाबा डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 100% तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो. तर तुम्हाला हा वेब चार्ट कंप्लीट करायला होतील त्या ठिकाणी. तर तुम्हाला तो 2 मार्काला प्रश्न विचारला जाईल, तर तुम्ही तो सोडवायचा आहे. पहा की बाबा ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ तुम्हाला म्हणजे ह्याच्यावरनं काय आहे की द होल यू कॉम्प्रेहेन्स, यू अंडरस्टँड दिस पोएम. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही कॉम्प्रेहेन्स करता किंवा अंडरस्टँड करता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या इमेजेस समजतील, लिहिता येतील. आता सॅड अँड ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ कुठले आहे तर डार्कनेस दिलेला आहे. मग आता डार्कनेस स्टँड्स फॉर सॅड अँड ग्लूमी म्हणजे दुःखाची कुठली इमेज दिलेली आहे डार्कनेस. आता दुसरी काय आहे फेडेड फॉरेस्ट, सुकलेलं जंगल. आता जंगल सुकलेलं असेल तर आपल्याला तिथं निराश भावना वाटते, हताश भावना वाटते, दुःखी दिसतो. मग ती सुद्धा काय आहे इमेज आहे. नंतर आहे सायलेंट फील्ड्स, कुठल्याही प्रकारचा आनंद नाही आहे, निस्ता शांतता शांतता शांत, स्मशान शांतता. जसं आपण स्मशानात गेल्यानंतर कशी तीव्र शांतता असते, तशाच प्रकारची शांतता म्हणून सायलेंट फील्ड्स त्या ठिकाणी उल्लेख कवीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे सॅड अँड ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ हे तुम्ही लिहायचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. पर्सनल रिस्पॉन्स तर विचारणारच आहेत, त्याचबरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी अशा प्रकारे वेब चार्ट दिला जाईल आणि तो वेब चार्ट तुम्हाला पूर्ण करायला लावतील. त्यानंतर आहे द पोएट इनकरेजेस हर ब्रदर इन द सेकंड पार्ट ऑफ द पोएम बाय टेलिंग हिम अबाउट द ब्राइटर साइड ऑफ लाईफ. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक ए लिस्ट ऑफ एक्सप्रेशन इन द पोएम दॅट मीन एनकरेजमेंट. आत्ताच आपण पाहिलं की ज्याप्रमाणे दुःखासाठी वेगवेगळ्या इमेजेस, वेगळे सिम्बॉल्स कवीने वापरलेले आहेत, त्याचप्रमाणे आनंदासाठी सुद्धा काही इमेजेसचा, कल्पनांचा ह्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. तर आता त्यामध्ये ब्राइटर्स गार्डन हे एक उदाहरण दिलेलं आहे. आता कवितेमध्ये आपण पाहिलं की सस्टेटमध्ये ज्या 6 ओळी आहेत त्यामध्ये अनफेडिंग फ्लावर्स म्हणजे कधीही न सुकलेलं फूल जर आपण पाहिलं तर इट लुक्स व्हेरी फ्रेश, हॅपी, म्हणून त्याला सांगितलं आहे की अनफेडिंग फ्लावर्स. द ब्राईट बी हम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ब्राईट बी हम की ज्या ठिकाणी मधमाशा
ह्या सुंदर अशा फुलांचा मध गोळा करायला येतात, त्यावेळेस त्या खूप आनंदी असतात. म्हणून ते आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी. लीफ इज एव्हरग्रीन, की जे पान आहे ते कधीच सुकत नाही, अतिशय हिरवगार पान दिसतं. म्हणजेच ही आहे ब्राईटर साईड ऑफ लाईफ, मीन्स हॅपी लाईफ. म्हणजे ह्या ज्या इमेजेसचा उपयोग ह्या ठिकाणी केलेला आहे तो हॅपीनेस म्हणजे आनंदाच्या ह्या सर्व कल्पना कवयित्रीने आपल्या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला काय समजलं, तर पोएट युजेस सॅड अँड हॅपी मोमेंट्स थ्रू हर इमेजेस अँड सिम्बल्स. म्हणजे कवयित्रीने आपल्या कवितेतून तिने काही कल्पना आपल्या सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक रूपातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आपणाला दिसतो, की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या कल्पना, त्या कन्सेप्ट्स जास्तीत जास्त चांगल्या रीतीने कळतील. आणि मग आपणाला कळेल की बॅड म्हणजे सॅड साईड अँड हॅपी साईड ऑफ दीज आर दी ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आता दुसऱ्या बाजूला पुन्हा कविता काय सांगते, कवी काय म्हणते पहा. द पोएट हॅज डिस्क्राईब टू डिफरंट शेड्स ऑफ ह्युमन फिलिंग्स बाय यूजिंग imagery of various forces of nature in the poem. Pick out the terms or phrases that describe them. Complete the table given below. One is done for you. आता नेचर अँड फिलिंग्स. आता निसर्गातल्या ज्या इमेजेस आहेत, सिम्बॉल्स आहेत, फेडेड फॉरेस्ट, आणि ते काय करतात, इमेज आपल्या फिलिंग्स सॅड ऑर ग्लोमी. म्हणजे पुन्हा त्याच अर्थाने वेगळ्या अर्थाने हाच प्रश्न पुन्हा विचारला जाऊ शकतो. म्हणजेच कवी ह्या ठिकाणी एक्झामिनर आपणाला दुसऱ्या अर्थानेही प्रश्न विचारू शकतो. म्हणजे उत्तर एकच असतं, पण प्रश्न विचारण्याची पद्धत ही वेगळ्या प्रकारची असू शकते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, न घाबरता आपणाला ते उत्तर माहीत असतं आणि आपण ते सोडवायचं असतं. म्हणजेच नेचरची इमेज काय आहे, तर फेडेड फॉरेस्ट, आणि त्या होणाऱ्या फिलिंग्स कुठल्या आहेत, तर सॅड ऑर ग्लूमी. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला त्यातून शोधून काढायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल सनशाईन. सनशाईन काय दर्शवते, तर न्यू होप आणि बिगिनिंग. म्हणजेच एक आशेचा किरण हा सनशाईनमधनं पाहायला मिळतो, आणि एक बिगिनिंग, जसं की सकाळी सूर्य उगवला की आपणाची सुरुवात होते. सायलेंट फील्ड म्हणजे लोनलीनेस, एकटेपणा. ज्यावेळेस सायलेंट असतो त्यावेळेस एकटेपणाचं प्रतीक ते दर्शवलं जातं. डार्कनेस, होपलेसनेस, लॉस ऑफ होप. ब्राईटर गार्डन, हॅपीनेस. त्यानंतर अनफेडिंग फ्लावर्स, फ्रेश अँड एनर्जेटिक लाईफ. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ज्या कल्पना आहेत नेचरच्या आणि आपल्या फिलिंगच्या, त्यातून दर्शवायच्या आहेत. फिलिंग्स बरं का, ह्या ठिकाणी भावनांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्या भावना आणि नेचर, निसर्गातल्या ज्या इमेजेस आहेत त्याचासुद्धा कवीने खूप छान प्रकारे ह्या ठिकाणी मिक्सचर केलेलं आपल्याला दिसतं आहे पहा. त्यानंतर compare and contrast two opposing human feeling as expressed by poet. Just we discuss again same questions asked. नंतर पुढं म्हणते पहा, never mind these questions you should write in your notebook. This is for also homework, because two questions are the same. Again the same question asked, compare and contrast human feeling sad and happy. म्हणजे या कवितेमधून आपल्याला फक्त दोनच भावनांचा उल्लेख म्हणजे सॅड अँड हॅपी ह्या भावनांचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो आहे. आता नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट हॉस्टन. द वर्ड फेडेड मीन्स डीम ऑर फेंट, ॲज यू नो दॅट, डीम ऑर फेंट, सुकलेलं ज्याला आपण म्हणतो. द वर्ड डिस्क्राईब द फॉरेस्ट दॅट हॅव बिकम फेंट ऑर डीम इन ॲपिरन्स.
Now go through the poem again and complete the table. This type of questions will be asked in your question papers. आता तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. डिस्क्रायबिंग द वर्ड. एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी पुस्तकामध्ये. ते पहा काय दिलेलं आहे. फेडेड. फेडेड काय आहे. फॉरेस्ट. आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. द फॉरेस्ट हॅव बिकम फेंट ऑर डीम इन ॲपिरन्स. ओके. आता सायलेंट काय आहे. तर फील्ड. आता ज्यावेळेस फील्ड सायलेंट असते ते त्यावेळेस आपण काय करू शकतो. फील्ड्स आर काम अँड क्वाईट. म्हणजे आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. फील्ड्स आर काम अँड क्वाईट. अनफेडिंग फ्लॉवर्स. अनफेडिंग फ्लॉवर्स म्हणजेच काय. फ्लॉवर्स आर फ्रेश अँड कलरफुल. व्हेरी गुड. म्हणजे ह्या ठिकाणी अपोजिट आयडिया दिली पहा. अनफेडिंग. फेडिंग म्हणजे काय. सुकलेलं. तर अनफेडिंग म्हणजे काय. कधीही न सुकलेलं. फ्लॉवर्स आर फ्रेश अँड कलरफुल. ब्राईट बीज. बीज आर हॅपी अँड सिंगिंग सॉंग्स. का बीज हॅपी आहेत. तर त्यांना त्या बागेमध्ये मध मिळतो आहे. मधाचा आस्वाद ते घेत आहेत. कारण फ्रेश फुलं आहेत. त्या फुलांचा ते आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपणाला समजतं आहे की फ्लावर्स त्यानंतर बीज ह्या ज्या उपमा आहेत त्या कशा आहेत. फ्रेश अँड कलरफुल. नंतर पुढचा प्रश्न आहे. I hear the bright bee hum. The poet has used the word hum that indicates the sound made by the bee. This is an example of onomatopoeia. The poet has used different figures of speech like alliteration, inversion, and hyperbole in the poem. Identify them and pick out the lines accordingly. आता विद्यार्थी मित्रांनो ओनोमॅटोपिया म्हणजे काय. तर साऊंड इंडिकेट्स द मिनिंग. आता ह्या ठिकाणी ब्राईट. आय हिअर द ब्राईट बी हम एक उदाहरण दिलेलं आहे ओनोमॅटोपियाच. आता त्याचबरोबर कवितेमध्ये हायपरबोल, अलिट्रेशन आणि इन्व्हर्जनचा उपयोग केलेला आहे. आता वर्गामध्ये आपण हायपरबोल म्हणजे काय, अलिट्रेशन म्हणजे काय, इन्व्हर्जन म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तर हायपरबोल म्हणजे काय. व्हॉट इज हायपरबोल. हायपरबोल मीन्स टू एक्झॅगरेट द स्टेटमेंट. टू एक्झॅगरेट द स्टेटमेंट. मराठीमध्ये त्याला आपण अतिशयोक्ती असं म्हणतो. म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त किंवा प्रमाणापेक्षा कमी आपण ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस ती फिगर्स ऑफ स्पीच होते हायपरबोल. मग त्यामध्ये हायपरबोल काय आहे. देर इज अनादर स्काय. कवी काय म्हणतो आहे. देर इज अनादर स्काय. अजून एक जग आहे का. अजून एक स्काय आहे का. तर नाही आहे. परंतु तरीही कवी ह्या ठिकाणी हायपरबोल करून सांगतो, अतिशक्ती करून सांगतो की देर इज अनादर स्काय. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या अजून काही हायपरबोलचा उपयोग कवयित्र्यांनी खूप केलेला आहे तो तुम्ही शोधायचा आहे. त्याचबरोबर अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय. द फर्स्ट साऊंड ऑफ दी वर्ड इज रिपीटेड. दॅट इज कॉल्ड अलिट्रेशन. मराठीमध्ये त्याला आपण अनुप्रास असं म्हणतो. म्हणजेच ह्यामध्ये द ब्राईट बी हम ह्यामध्ये ब साऊंड हा रिपीट झालेला आहे. अलिट्रेशन आणि रिपिटिशनमध्ये थोडा फरक आहे. रिपिटिशनमध्ये पूर्ण शब्द पूर्ण वर्ड हा रिपीट होतो. तर अलिट्रेशनमध्ये फक्त पहिला शब्द पहिला वाक्यात शब्दातील पहिला जो साऊंड आहे तो रिपीट होत असतो. म्हणजेच ह्या ठिकाणी द ब्राईट बी हम ह्यामध्ये ब साऊंड रिपीट झालेला आहे. तर रिपिटिशनमध्ये कसं होईल. अलोन अलोन ऑल ऑल अलोन अलोन ऑन द वाईड वाईड सी. म्हणजे ह्या ठिकाणी रिपिटिशनमध्ये अलोन अलोन हा शब्द रिपीट झालेला आहे. वाईड वाईड हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून त्याला रिपिटिशन म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो पुढची जी आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय. नॉट फॉलो द ग्रॅमॅटिकल रूल्स. की ज्यामध्ये शब्दांची अदलाबदल केली जाते की ज्याप्रमाणे इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असते.
सब्जेक्ट नंतर लगेच आपण व्हर्ब आलं पाहिजे आणि शेवटी ऑब्जेक्ट घेतला पाहिजे. पण मराठीमध्ये आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो आणि नंतर ऑब्जेक्ट घेतो आणि शेवटी क्रियापद लावतो. पण इंग्लिशमध्ये तसं नाही, पहिल्यांदा सब्जेक्ट घेतला की आपण क्रियापद लगेच लावतो आणि शेवटी ऑब्जेक्ट घेतो. आता ह्यामध्ये कवीने त्याच प्रकारे शब्दांची उलटापुलट केलेली आहे. शब्द व्यवस्थित लावलेले नाहीत, परंतु तो कवीचा फ्रीडम आहे. कवीला ते स्वातंत्र्य असतं शब्दांची अदलाबदल करण्याची, म्हणून ह्याला इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. आता इन्व्हर्जन म्हणजे काय ते आपण आता अभ्यासलं, तर त्याचं उदाहरण आहे इन टू माय गार्डन कम. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन पाहतो त्यावेळेस ती म्हणते आहे की कम इन टू माय गार्डन. कम इन टू माय गार्डन हे करेक्ट वाक्य आहे, हे करेक्ट स्टेटमेंट आहे, परंतु ती म्हणते आहे इन टू माय गार्डन कम. कवीला ते फ्रीडम असतं, स्वातंत्र्य असतं, त्यामुळे ती म्हणू शकते, म्हणून त्याला इन्व्हर्जन असं म्हटलेलं आहे. पुढचं आहे इमॅजिन युअर फ्रेंड्स इज अ टेबल टेनिस का चॅम्पियन हू हॅज ओन द सेमी फायनल इन द इंटर collegiate championship due to her confidence. She neither practices nor does she take the opponent seriously. This may result in her losing the final. Suggest some ways to make the aware of importance of hard work and regular practice. Very important, very good question. आता ह्यामध्ये कधी कधी विद्यार्थ्यांना काय होतं, ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि मग ते अभ्यास करायला दुर्लक्ष करतात. त्याच उद्देशातून ह्या ठिकाणी सेमीफायनल मॅच जिंकलेली आहे आणि फायनलला ती हारलेली आहे. तर का हारली त्याचे आपल्याला कारणं शोधून काढायची की हार्डवर्क केल्याशिवाय तुम्हाला. दिस इज ऑल्सो पर्सनल रिस्पॉन्स, यू शूड सॉल्व दिस. पुढचा सुद्धा तसाच आहे. यूज द फॉलोइंग पॉईंट्स अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन मीन्स अंडरस्टँडिंग अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, थीम, poetic style, language, poetic devices used in the poem, special features, message, values, moral in the poem, your opinion about the poem. These are, you should write these because we discussed a lot of on it. Okay, dear friends, here I hope you understand the whole poem and you should write these questions for your understanding, for your appreciations. Thank you very much for listening this lecture. Thank you very much. Have a good day.